आज पाहत आहोत आपण NMSचा इतिहास विषयाचा 7वा धडा असहकार चळवळ. ठीक आहे, पहिला प्रश्न पाहूयात. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड डॅश या नावाने ओळखला जातो. उत्तर आहे गांधी युग. पुढचा प्रश्न, डॅश मध्ये लोकमान्य टिळकांचे निधन झाले. 1920 मध्ये टिळकांचे निधन झाले. पुढचा प्रश्न, टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे कोणाकडे आली? महात्मा गांधीजींकडे राष्ट्रीय चळवळीची सूत्र आली. ठीक आहे. गांधीजींनी सत्य, अहिंसा व डॅश या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह. पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजी डॅश मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले. 1893. इथं करायचं आहे 1893. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण आफ्रिका ही डॅशची एक वसाहत होती. तिथे इंग्लंडची कॉलनी होती. म्हणजे काय, इंग्लंडची एक वसाहत होती. 1906 मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्गीयांना डॅश बाळगणे सक्तीचे केले होते. ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड म्हणतो आपण त्याला आता. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले? 9 जानेवारी 1915 ला परत आले. गेले कधी होते? 1893 ला. कधी परतले? 1915 ला. मोठा काल होता खूप. पुढचा प्रश्न, सामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डॅश व्रत घेतले. तो शब्द गांधीजींनी आहे. तर गांधीजींनी कोणतं व्रत घेतलंय? राष्ट्रसेवेचे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी अहमदाबाद जवळ डॅश नदीच्या काठी आश्रमात राहू लागले. साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी विना खडग विना ढाल. हे कविता पाठ केली किंवा एखाद्या लाईन जरी पाठ असली तर त्या लाईन मध्ये आपलं उत्तर मिळतं, साबरमती के संत. अमेरिकेतील कृष्णवर्गीयांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग. अमेरिकेतले जे कृष्णवर्गीय त्यांच्यासाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाच्या कोणावर प्रभाव पडला? एक आहे मार्टिन ल्युथर किंग आणि दुसरा आहे दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेलांचं चरित्र वगैरे असेल तर वाचा, त्यांची माहिती मिळवा. भारतीय शेतकऱ्यांवर डॅश पिकवण्याची सक्ती ब्रिटिश सरकार करत असे. निळस पिकवली पाहिजे का, तर ते कॅश क्रॉप होतं. गांधीजी डॅश मध्ये चंपारण्यात गेले. 1917 मध्ये चंपारण्यात गेले. निळे पिकवण्याची सक्ती शब्द करा. इथं काय करा, सक्ती म्हणजे एक जबरदस्ती, हे केलंच पाहिजे. शक्ती नाही शब्द तर सक्ती आहे. कोणत्या भागात केली? बिहारच्या चंपारण्यामध्ये. पुढचा प्रश्न, गांधीजींचा सत्याग्रहाच्या मार्गाने केलेला पहिला लढा कोणता? तर बिहारच्या चंपारण्यामध्ये निळ पिकवण्याच्या सक्ती विरुद्ध केलेला आहे पहिला लढा. 1918 मध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची सुरुवात केली? साराबंदीची चळवळ सुरू केली आहे खेडा. 1918 खेडा. साराबंदीच्या चळवळीचे नेतृत्व कोणी स्वीकारले? साराबंदीच्या नेतृत्व गांधीजींनी केलेलं आहे. 17 मार्च 1919 मध्ये कोणता कायदा, रोलट कायदा तयार झाला? कोणता आलेला आहे? रोलट. कोणी केलाय? ब्रिटिशांनी. रोलट ऍक्ट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, मराठीत त्याला रोलट कायदा म्हणतात. रोलट कायद्याला भारतीयांनी कोणता कायदा म्हटले आहे? काळा कायदा म्हटलेले आहे. डॅश मध्ये रोलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळला. तर इथे उत्तर आहे 6 एप्रिल 1919. लिहून घेऊयात. 6 एप्रिलचा मी ए काढते फक्त. चला एप्रिल आणि 1919. ठीक आहे. नाही समजलं तर थोडासा आवाज करून ऐका किंवा पुस्तकात शोधा. 6 एप्रिल 1919. रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने कोठे प्रखर स्वरूप धारण केले? पंजाब प्रांतामध्ये प्रखर स्वरूप धारण केले. रौलट कायद्याविरुद्ध चळवळीचे हे शहर प्रमुख शहर बनले. आता पंजाब म्हटलं की ते येणारे अमृतसर. पंजाब प्रांतात येण्यास कोणाला मनाई केली? गांधीजींना. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी कोणाला अटक करण्यात आली? डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचालू. अमृतसरमध्ये त्यांनी
हरताळ प्रकरणी त्यांना अटक केलेली आहे. हरताळ केला होता, त्यांनी संप केला होता. अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम कोणी जारी केला? जनरल डायरने, की इथे सभा कोणी घ्यायची नाही. जालियनवाला बागेत कोणत्या सणाच्या निमित्ताने सभा आयोजित केली होती? आता जालियनवाला बाग म्हणजे अमृतसर, तिकडे काय असतं पंजाबी म्हणजे बैसाखी सण. जरी आलं नसेल तर आपण ऑप्शन असतं आपल्याकडे, थोडंसं नको लावायचं. जालियनवाला बाग हत्याकांड कधी व कोठे झाला? जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 अमृतसर. 13 एप्रिल 1919 अमृतसरला. जालियनवाला बाग हत्याकांड कोणी घडून आणले? जनरल डायरने. पहा, जालियनवाला बाग म्हटले की तुम्हाला ह्या 4 ओळी आठवल्या पाहिजे जर तुम्हाला गाण्यात असेल तर. जालियनवाला बाग देखो यहाँ चली थी गोलियां, ए मत पूछो किसने खेली यहाँ खून की होलियां, एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ थी गोलियां, नननंग नननंग, मरने वाला बोल रहा था इनकलाब की बोलियां. आठवलं गाणं? वंदे मातरम गाणे पहा. पर पुढचं, जालियनवाला बागेत बंदुकीच्या किती फैरी झाडल्या होत्या? 1600. जालियनवाला बाग एकाच ठिकाणी अरुंद त्याचं ओपन तोंड होतं, तर त्यामुळे लोकांना बाहेर पडता आलं नाहीये. काही चेंगरून सुद्धा मेले गेले त्याच्यामध्ये. जालियनवाला बाग हत्याकांडास डॅश हा जबाबदार होता? पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर. पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर पंजाबमध्ये कोणता कायदा लागू झाला? तर लष्करी कायदा लागू झाला. पुढचा प्रश्न, सर या ब्रिटिश सरकारचा किताब कोणी परत केला? रवींद्रनाथ टागोरांनी. रवींद्रनाथ टागोर म्हटले मला हा तुमचा किताब नकोय, तुम्हाला जर असं हत्याकांड करायची असेल तर. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशीसाठी डॅश नियुक्ती केली? तर हंटर कमिशनची नियुक्ती केली. तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा डॅश म्हणजे धर्मगुरू होता. खलिफा. काय त्याला काय म्हणायचे? खलिफा. तुर्कस्तानमध्ये काय म्हणायचे? खलिफा. खोडल्या गेलं हे. पुढचा प्रश्न, खलिफा. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान कोणाच्या विरोधात होते? पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधामध्ये होते. तुर्कस्तान. तुर्कस्तानचा सुलतान कोण असतो? खलिफा. मुस्लिमांचा त्याला धर्मगुरू म्हणतात. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला काय म्हणतात? खिलाफत. खलिफाला पाठिंबा दिला, खिलाफत चळवळ. डॅश मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले? 1920. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. प्रश्न उलटा पण येऊ शकतो इथे. प्रश्न तुम्हाला असा पण येऊ शकतो की, एक मिनिट रबर. हा, प्रश्न कसा येऊ शकतो की 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले? तर त्यावेळेस उत्तर लिहायचं नागपूर. नागपूर येथील अधिवेशनात डॅश यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली? चित्तरंजन दास यांच्या ठरावाला मंजुरी भेटली. 1920च्या अधिवेशनातील असहकाराच्या चळवळीची सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली? गांधीजी. असहकार गांधीजी 1920. असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित नेहरू चित्तरंजन दास यांनी कशावर बहिष्कार टाकला? न्यायालयावर. ठीक आहे, ते वकील होते ना, बॅरिस्टर पंडित नेहरू होते. न्यायालय. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या डॅशचे स्वागत हरताळ पाळून केले? प्रिन्स ऑफ वेल्स. कसं वाटलं असेल ना त्यावेळेस त्यांना, की करा हरताळ पाळलाय, आपल्याला कोणी स्वागत केलं नाही आपलं. 1922 फेब्रुवारी शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी डॅश येथे गोळीबार केला? तर उत्तर आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा. 1922 फेब्रुवारी मध्ये चौरी चौरा येथे मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. चौरी चौरा शहर कोठे आहे? गोरखपूर येथील, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात. गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा स्थगित केली? तर 12 फेब्रुवारी 1922 मध्ये स्थगित केली, थांबवली आहे. असहकार चळवळीच्या काळात डॅश येथील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला? कोणत्या? तर पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यात. पहा, शेतकरी आणि पुणा
हे संबंध पहा. त्या समीकरण काय? मुळशी. मुळशी चित्रपट पाहिलाय का? मुळशीचा चित्रपट हे शेतकऱ्यांविरुद्धच आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठीच काढलेला तो पिक्चर आहे. मुळशी सत्याग्रह. मुळशी येथील शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती पांडुरंग महादेव बापट. सेनापती पांडुरंग महादेव बापट. मुळशी सत्याग्रहामध्ये सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा झाली? त्यांना झाली आहे 7 वर्षाची शिक्षा झाली. किती? 7. सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय होते? सेनापती बापट यांचे नाव होते पांडुरंग महादेव बापट. पुढचा प्रश्न. मार्च 1922 मध्ये गांधीजींनी 3 राष्ट्रद्रोही लेख कोणत्या पत्रात लिहिली? तर यंग इंडिया किंवा यंग इंडियामध्ये गांधीजींनी काय लिहिलं? तर उत्तर आहे 3 राष्ट्रद्रोही लेख 1922 मध्ये. गांधीजींवर राजद्रोहाचा खटला कधी भरवण्यात आला? मार्च 1922 मध्ये. मार्च 1922 मध्ये गांधीजींचा खटला चालवण्यासाठी डॅश येथे खास न्यायालय स्थापन केले. अहमदाबाद येथे खास न्यायालय स्थापन केले. राजद्रोहाचा खटला डॅश मध्ये गांधीजींनी किती वर्षाची शिक्षा झाली? तर 6 वर्षाची. राजद्रोहाच्या खटल्यामध्ये. पुढचा प्रश्न. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच कोणता कार्यक्रम हाती घेतला? विधायक. विधायक कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता? तर पहिलं होतं स्वदेशीचा प्रसार करायचा आहे, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण आणि खादीचा प्रसार, आणि शेवटचा आहे राष्ट्रीय शिक्षण. पुढचा प्रश्न. सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना कोणी मांडली? की चला सरकारमध्ये सरकारचे कायदेमंडळ आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश करायचा, म्हणजे सरकारची आपल्याला अडवणूक करता येतील, आपल्याला काही शब्द बोलता येतील, आपले हक्क मांडता येतील. कोणी केलंय? राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास. राष्ट्रीय सभा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. पुढचा प्रश्न. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत डॅश पक्षाची स्थापना झाली? स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. 1922 मध्ये स्वराज्य पक्ष स्थापलाय. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर डॅश पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले? उत्तर आहे स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले, म्हणजे कायदेमंडळामध्ये आता आपले भारतीय लोक पण गेलेत. 1923च्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाचे कोणकोणते उमेदवार निवडून आले? तर पहिला आहे मोतीलाल नेहरू, त्यांनीच प्रस्ताव मांडला होता हा. मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, आणि शेवटचा आहे न. ची. केळकर. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणते ठराव विधिमंडळात संमत करून घेतले? गोलमेज परिषद बोलावली आणि राजकीय कैद्यांना मुक्त करावे. गोलमेज परिषद बोलवावी आणि राजकीय कैद्यांना मुक्त करावे. पहा, आपला हा 7वा धडा आहे. तर तुम्हाला जर उपयोग होत असेल तर काय करा, तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे कमेंट केलं की बरं वाटेल मला, पुढच्या लेसनचे नोट्स काढायला बरं पडेल मग. काय 1919च्या डॅश कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या? मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड. आणि याच्यासोबतच आपलं स्कॉलरशिपचं मार्गदर्शिका पोर्शन टाकलेला आहे, तोही पाहत चला. मित्रांनाही पुढे पास करा आपले व्हिडिओ. 1927 मध्ये इंग्रज सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले? सर जॉन सायमन. 1927 मध्ये इंग्रज सरकारने सर जॉन सायमनच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन, त्याला काय बोललं? सायमन कमिशन. सायमन कमिशन मध्ये किती इंग्रज व किती भारतीय होते? तर त्याच्यामध्ये 7 होते इंग्रज, भारतीय एकही नव्हता. भारतीय एकही नव्हता. 1928 साली सायमन कमिशनला भारतात विरोध करण्यासाठी कोणत्या घोषणा दिल्या आणि काय विरोध केला? तर त्याच्यामध्ये भारताचा सदस्यच घेतला नाही, म्हणून त्याला विरोध केलेला आहे. सायमन गो बॅक, मराठीत म्हटलं सायमन परत जा. याच्यामध्ये कोण होते? लाला लजपत राय. सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? त्याचे निदर्शनाचे नेतृत्व केले आहे लाला लजपत राय. त्यांच्यावरती लाठी हल्लाही झालेला आहे. या डॅश या पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केले? तर तो अधिकारी होता सॉन्डर्स. खालील उद्गार कोणी काढले?
लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. लाठी हल्ला कोणावर झाला? लाठीचार्ज कोणावर झाला होता? लाला लजपत रायांवर, आणि त्यांनी हे उद्गार काढले आहेत. भारत मंत्री बर्केनहेड यांनी कोणती टीका केली? भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही, तर ते आमच्याशी काय लढतील असं त्यांचं मत आलं होतं. तुमच्या स्वतः एकी करा पहिल्यांदा, मग आमच्याशी लढा. की एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही. ठीक आहे, वादवाद असतात, मतभेद असतात, पण एकत्र यावंच लागतं, एकत्र होऊन होतं पण. पण त्याचा फायदा कोण उठवतं? तिसरी व्यक्ती म्हणजे इंग्रज. पुढचं, सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष डॅश हे होते. सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते. पहा, जवाहरलाल नेहरू आणि पंडित मोतीलाल नेहरू मध्ये फरक आहे. जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू, हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा. पुढचा प्रश्न, नेहरू अहवाल मध्ये कोणकोणते प्रस्ताव होते? पहिला होता भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, म्हणजे कॉलनीला स्वराज्य द्यावे. पुढचं होतं प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, की जे प्रौढ लोक आहेत त्यांचंही मतदान ठेवावं. पुढं, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत आणि भाषावर प्रांतरचना करावी. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर डॅश लढा सुरू करण्याचा इशारा दिला. सविनय कायदेभंगाचा लढा करणार. सविनय कायदेभंग म्हणजे आम्ही तुमचा कायदा मोडणार आणि विनयासहित मोडणार. सविनय म्हणजे नम्रतेने मोडणार. पुढचा प्रश्न, लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? लाहोर येथील अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. लाहोर अधिवेशन कधी भरण्यात आले होते? लाहोर अधिवेशन 1929च्या डिसेंबरमध्ये. पुढचा प्रश्न, संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते कोण होते? संपूर्ण स्वराज कोणी केलंय? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. मोतीलाल नेहरू तर काय म्हणते, कॉलनी द्या. पाहिलं आपण इथे, हे पाहिजे नेहरू अहवाल, तिथे काय होतं? कॉलनीचं पाहिलं, वसाहतीचं होतं. आणि ते पंडित नेहरूंनी काय सांगितलंय? संपूर्ण स्वराज, संपूर्ण म्हणजे पूर्ण भारत आमचा, तुम्ही इथून जायचंय. आणि सुभाषचंद्र बोस हे दोन तरुण होते. सुभाषचंद्र बोस आले पा, सुभाषचंद्र बोस अंडरलाईन करून घ्या. पुढचा प्रश्न, तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये कोणता ठराव संमत झाला? संपूर्ण स्वराज्याचा. लाहोर अधिवेशनाचे मुख्य कोण होते? जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा, संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोठे संमत झाला? लाहोर. संपूर्ण स्वराज लक्षात ठेवा, लाहोर संपूर्ण स्वराज जवाहरलाल नेहरू. 31 डिसेंबर 1929 रोजी डॅश नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला. रावी नदीच्या किनाऱ्यावरती. पुढचा प्रश्न, डॅश हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरले. 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा. शेवटचा प्रश्न, स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालविण्याची प्रतिज्ञा डॅश रोजी देशभर करण्यात आली. 26 जानेवारी 1930 अहिंसक मार्गाने करायची. ठीक आहे, आता आपलं लेसन संपला आहे 7वा.